उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना जास्त मसाल्याच्या भाज्या आवडत नाही, कारण बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो. म्हणूनच तर मी आज उन्हाळ्याकरिता स्पेशल शरीराला थंडावा देणारी काळ्या चण्यांची म्हणजेच हरभऱ्याची उसळ बनवतीये, जी एकदम मस्त चमचमीत आहे, ढाबा स्टाईल आहे. एका भाकरीऐवजी 2 भाकरी खाताल एवढी ही जबरदस्त तयार होते. बनवायला अतिशय सोपी आहे. मस्त अशा हिरव्या वाटणातील तयार होते. त्यामुळे बघता क्षणी डोळ्यांनाही तृप्ती मिळते. बरं, हे झालं भाजीचं कौतुक, पण आपण या भाजीसोबतच स्टार्टरकरिता अनोख्या पद्धतीचा चव देणारा चना चाट कसा बनवायचा ते देखील बघणार आहोत. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच या चण्याच्या हिरव्यागार रस्सा भाजीला सुरुवात करूया. उन्हाळ्यामध्ये भाज्या फारच कमी प्रमाणात मिळतात, महागही मिळतात. त्यामुळेच आज माझ्याही घरामध्ये भाजी शिल्लक नसल्यामुळे मी रात्रीच 1 वाटी हरभरे 3 पट पाण्यामध्ये भिजत घातले होते. हे बघा मस्त असे दुपटीने फुलून तयार झालेले आहेत. यासोबत आपल्याला वाटणाचंही साहित्य लागणार आहे. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, एकदम छोट्या आकाराचे कच्चे 3 टोमॅटो असल्यामुळे हे घेतलेले आहेत. याऐवजी एकच पिकलेला टोमॅटो वापरला तरीही चालेल. 1 इंच आलं, थोडाफार लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 मूठ कोथिंबीर आणि सोबतच 15 ते 20 पुदिन्याची पाने घेतलेली आहेत. यामध्ये कोवळी देठं असली तरी देखील चालणार आहे. सुरुवातीला आपण हे हरभरे म्हणजेच चणे शिजवून घेऊयात. त्याकरिता हे कुकरमध्ये घातले. 1 पाण्याने पहिले स्वच्छ धुवून घेतले होते बरं का. आता चणे बुडतील इतकं पाणी घालायचं. सोबतच काही खडा मसाले घालूयात. 7 ते 8 काळी मिरी, 1 तमालपत्र आणि सोबतच थोडासा दालचिनीचा तुकडा. कमी प्रमाणात खडे मसाले घातले कारण उन्हाळ्याचे दिवस आहे, उष्ण पडायला नको. चवीनुसार मीठही घालूयात. व्यवस्थित मिक्स करूयात आणि लगेचच कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या मध्यम गॅसवर काढून घेऊयात. यामुळे चणे अगदी मऊसूत व्यवस्थित शिजले जातील. मग याचा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये देखील छान उतरेल. आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊयात. तोपर्यंत मी वाटणाची तयारी करते. त्याकरिता कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलं. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. लगेचच लसणाच्या पाकळ्या, आल्याचे म्हणजेच अद्रकाचे पातळ काप घालायचे. हे पातळ काप केलेले असले की व्यवस्थित परतलं जातं. आणि लगेचच बारीक चिरलेला हा कांदाही घालायचा. कांदा छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. जास्तही परतण्याची अजिबात गरज नाही आहे. थोडासा यामध्ये सॉफ्टनेस हवा. बघा या पद्धतीने गुलाबीसर रंगावर कांदा परतला गेला. लगेचच घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो देखील बारीक चिरून घ्यायचा. हा देखील व्यवस्थित असा परतवून घेऊ, जेणेकरून यातील कच्चेपणा दूर होईल आणि भाजीमध्ये मस्त अशी याची टेस्ट उतरेल. जर तुम्हाला टोमॅटो घालायचं नसेल तर याऐवजी आपण ज्यावेळेला सुके मसाले घालणार आहोत त्यावेळेला आमचूर पावडर घाला. यामुळे मस्त अशी आपली भाजी चटपटीत चवीची तयार होईल. संपूर्ण पदार्थ आपले तळून झाले, कच्चेपणा दूर झाला की लगेच हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि याचसोबत यामध्ये घेतलेला पुदिना आणि थोडीशी ही जी कोथिंबीर होती ती घालायची. गरजेनुसार पाणी देखील घालूयात. पाणी जास्तही वापरू नका, नाहीतर मग हे साहित्य व्यवस्थित दळलं जाणार नाही. आता झाकण लावूयात आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊयात. आपलं अगदी साधं सोप्या पद्धतीचं हे वाटण तयार होतं. तुम्हाला तर माहितीच आहे, उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचं सेवन जास्त प्रमाणात केलं जातं, कारण पुदिना शरीराला थंडावा देतो. याच्या सेवनामुळे अपचन, ॲसिडिटी वगैरे होत नाही. तर त्यामुळे ही भाजी कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील फायदेशीरच ठरणार आहे. आता कुकर थंड झालेला होता तर लगेच याचं झाकण खोलून बघितलं. हरभरा दाबून बघूयात तर बघा काय मस्त मऊसूत शिजलाय. आता तुम्ही या वाटणामध्ये फक्त हरभऱ्याची उसळच नाही तर भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पदार्थाच्या उसळी किंवा मग फळभाज्या देखील बनवू शकता. आता यातील संपूर्ण खडा मसाले काढून घेऊयात. हे आपल्याला काय वापरायचे नाहीये. यांचा जो फ्लेवर होता तो आपल्या हरभऱ्यामध्ये उतरलेलाच आहे. आपण जर हे खडा मसाले असेच ठेवले असते तर भाजी खाताना ते दातांखाली आले असते आणि भाजी चवदार लागली नसती. आता सेम कढईमध्ये पुन्हा एकदा 2 चमचे तेल घालूयात. 2-3 चमचे घालू शकता कमी अधिक प्रमाणात. आता अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली गेली की लगेचच जिरेही घालायचे. जिरे देखील छान असे फुलले जातातच. आता या भाजीला रंग चव छान येण्याकरिता पाव चमचा काळं तिखट, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं. काश्मीरी लाल तिखटामुळे रंग छान येईल. लगेचच हे वाटण घालायचं. यावेळेला मात्र घाई करायची नाही तर मग आपले हे सुके मसाले करपू शकतात. यावेळेला गॅसची फ्लेम देखील एकदम कमीच ठेवा. वाटण घातलं, पटापट हे व्यवस्थित मिक्स करूयात.
तर बघा या भाजीमध्ये मी जेवढे काही सुके मसाले होते ते अगदी कमी प्रमाणात घातले. लाल तिखट तर काश्मीरी तिखट आहे, ते अजिबात तिखट नाहीये. कारण आपण या वाटणामध्ये हिरवी मिरचीचा वापर केला होता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लाल तिखटाचा वापर जास्त केला की जळजळ होते. तर त्यामुळे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करा. आता हे वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचंय. पण त्या अगोदर मी यामध्ये 2 थोड्याशा उभ्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घातला. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करूयात आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात. तर बघा या पद्धतीने आपलं वाटण मस्त अशा गडद रंगावर परतलं गेलं. तेल सुटायला लागलं की हे व्यवस्थित परतलंय असं समजायचं. लगेच आता यामध्ये शिजवून घेतलेले हे संपूर्ण हरभरे म्हणजेच चणे घालूयात. यामध्ये जेवढं काही पाणी होतं ना त्याच्यासह घालायचे. कारण हरभऱ्यांमधील पोषक द्रव्य जे आहे ते आपल्या पाण्यामध्ये उतरलेलं असतं. त्यामुळे हे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही. आता तुम्हाला गरज वाटली तर यामध्ये वरून थोडंफार पाणी देखील घालू शकता. पण मला आवश्यकता वाटत नाहीये. मला थोडीशी ही दाटसरच भाजी हवी होती. त्यामुळे हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता या रश्श्यापुरतं म्हणजेच चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालते. कारण आपण हरभरे शिजवताना देखील मीठ घातलेलं होतं. त्याचं पाणी आपण वापरलेलं आहे. त्या पाण्यामध्ये भरपूर सारं मिठाचं प्रमाण असतंच. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अर्धवट झाकण ठेवून हे छान असं शिजवून घेऊयात. यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा आणि फक्त 5 ते 7 मिनिटाचीच वाफ काढा. कारण हरभरे आपल्या अगोदरचेच शिजलेले आहेत. तर बघा आपली मस्त अशी हिरव्या वाटणातील ही हरभऱ्याची उसळ भाजी तयार झाली आहे. सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, व्यवस्थित असं मिक्स करायचंय. आता उन्हाळा आहे तर मी ज्वारीची भाकरी सर्व्ह करणार आहे. पण तुम्ही तयार झालेली भाजी चपाती, बाजरीची भाकरी, भात अशी कशासोबतही सर्व्ह करू शकता. अगदीच जर घरी पाहुणे आलेले असतील आणि तुम्हाला काय भाजी बनवावी प्रश्न पडला असेल तर तुम्ही ही उसळ नक्की ट्राय करून बघू शकता. कारण जबरदस्त होते, पाहुण्यांना देखील खूप आवडेल. ही भाजी मी थोडीशी घट्टसर ठेवली आहे, थपथपीत स्वरूपाची तयार केली आहे. पण जर तुम्हाला जास्त रस्स्याची हवी असेल तर रस्सा वाढवू शकता अगोदर सांगितल्याप्रमाणे. आता आपली भाजी तर तयार झाली, पण स्टार्टरकरिता मी लगेचच याच उसळीपासून चना चाट बनवते. त्याकरिता मी याच भाजीमधील थोडीशी उसळ घेतली, त्यामध्ये उकडून घेतलेला बटाटा, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा घातला आणि थोडासा चाट मसाला घालते. बारीक चिरलेली कोथिंबीरही घालूयात. आवडत असल्यास थोडाफार लिंबाचा रसही घालू शकता आणि व्यवस्थित मिक्स करूयात. बघा जबरदस्त आपला हा चना चाट तयार होतो. अतिशय चविष्ट आहे कारण या चण्यांमध्ये भाजीचा फ्लेवर उतरलेला आहे. त्यामुळे आपला हा चना चाट मस्त असा मसालेदार लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन चमचमीत भाज्यांच्या रेसिपीज पाहण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.